श्री गुरुचरित्र कथासार अध्याय 36. श्री गणेशाय नमः. सिद्धांना साष्टांग नमस्कार करून नामधारक विनम्रपणे म्हणू लागला, हे सिद्ध मुनी, आपण माझे उद्धारक आहात. माझ्या अज्ञान अंधकाराचा नाश करणारे आपणच ज्ञान सूर्य आहात. पुढील चरित्र आपण वर्णन केले तर मी श्रवण करून कृतार्थ होईल. यावर प्रसन्नपणे सिद्ध म्हणाले, नृसिंह सरस्वतीचे गाणगापुरात वास्तव्य असतानाच्या काळात अनेकांची संकटे कशी दूर झाली, त्यामुळे त्यांची सत्कीर्तीही वाढली. अनेकांची दुःखे त्यांनी निवारण केली. त्यांचे महिमान किती गाव, मी त्यापैकी फार थोड्याच कथा सांगू शकतो. गाणगापूर हे दत्तभक्ताचे तीर्थक्षेत्र. त्या काळी एक विरक्त वेदशास्त्र ब्राह्मणे हात होता. तो अतिशय कर्मठ होता. स्नान, संध्या, देवपूजा, ग्रंथ अध्ययन यामध्ये दिवसाचा पहिला प्रहर संपत असे. नंतर दुपारी कोरडी भिक्षा मागून आणि त्याची पत्नी या नित्य भिक्षेतून दोघांपुरता स्वयंपाक करीत असे. ती मात्र अतिशय लोभी, तापट स्वभावाची होती. तिचे या जेवणामुळे समाधान होत नसे. तिला खमंग स्वादिष्ट पदार्थ खाण्याची सतत इच्छा होत असे. त्या काळी गाणगापुरात मोठमोठे धनवान येत असत. सहस्त्र भोजने घालीत असत. या भोजनासाठी गावातील अनेक ब्राह्मण जेवायला जात. त्यांच्या तोंडून त्या जेवणातील पदार्थांचे रसभरीत वर्णन ऐकून ती ब्राह्मण स्त्री मनात व्यथित होत असे. आपण अशा दरिद्री हेकडपतीशी लग्न केल्यामुळे आपल्याला असे कष्ट सोसावे लागतात म्हणून ती नाराज असे. ब्राह्मणांचा संकल्प म्हणजे तो प्रसन्न होत नसे. दुसऱ्याच्या घरी जाऊन जेवण घेणे त्याला पाप वाटत असे. त्यामुळे आपल्याला रुचकर मधुर जेवण मिळणार नाही अशी तिला खंत वाटे. ती ब्राह्मणाच्या आचरणाचा तिरस्कार करीत असे. एकदा एक धनसंपन्न ब्राह्मण पित्याचे श्राद्ध करण्यासाठी गाणगापुरात आला. धार्मिक विधी पूर्ण झाल्यावर त्याने सहस्त्र भोजन घालावे या हेतूने गावातील मुख्य उपाध्यायाच्या मदतीने गावातील ब्राह्मणांना प्रथम जेवायला बोलवले. त्यामध्ये पराठण घेणाऱ्या वेदाचार्यांनाही निमंत्रित केले होते. त्यामुळे त्या ब्राह्मणाच्या पत्नीला आनंद झाला. सर्व ब्राह्मण समुदायासमोर आपल्याला मिष्ठान्न भोजन पोटभर मिळणार या विचाराने ती आनंदून आपल्या पतीला भोजनाला येण्याचा आग्रह करू लागली. तसा तिने हट्टच धरला. त्याला तो हट्ट योग्य वाटला नाही. ती एकटी त्या भोजन समारंभास गेली. परंतु त्या गृहस्थाने तिला पतीसह येण्यास सांगितले व एकटीला भोजन देण्यास नकार दिला. नाईलाज होऊन काय करावे असा विचार करता करता श्री नृसिंह सरस्वतींना जाऊन भेटली व तिने स्वामींना आपल्या पतीला जेवायला जा म्हणून आज्ञा देण्याची विनंती केली. स्वामींनी त्या ब्राह्मण स्त्रीची इच्छा म्हणून त्या ब्राह्मणाला जेवायला जाण्याची आज्ञा केली. पत्नीच्या समाधानासाठी तोही स्वामींची आज्ञा प्रमाण मानून तो ब्राह्मण ठरलेल्या दिवशी पत्नीसह भोजनाला गेला. जेवणाचा थाट उत्तम होता. पक्वानाचा सुखकर वास दरवळत होता. ब्राह्मण स्त्रीला खूप प्रसन्नता वाटत होती. सुवासिनी ब्राह्मण आपापल्या जागेवर बसले. पानात सर्व पदार्थ वाढून झाले. त्या श्रीमंत गृहस्थाने संकल्प सोडून सर्वांना जेवायची विनंती केली. सर्वांनी नामगजर करून जेवायला सुरुवात केली. वाढपी आग्रह करून वाढत होते. भोजनाला बसलेले लोक जेवणात दंग होऊन गेले होते. त्यावेळी त्या ब्राह्मण स्त्रीच्या डोळ्यांना असे विचित्र किळसवाणे दृश्य दिसले की पंक्तीमध्ये जेवणाऱ्या पानाभोवती कुत्री, मांजरी, डुकरे फिरत होती. कोणत्याही पानातील अन्न ती तोंड लावून खात होती. तेच अन्न जेवणारे खात होते. हा प्रकार पाहून ती पानावरून उठली. तिच्या मनात जेवणाबद्दल किळस दाटून आली. ती उठली हे पाहून तिचा पतीही उठला. तिने आपण काय पाहिले ते पतीला सांगितले.
ती म्हणाली, तुम्ही कुत्र्याची डुकराची उष्टे खाल्ले असे मला दिसले. मी उगीच तुम्हाला जेवायला चला म्हणून आग्रह केला. मला क्षमा करा. ब्राह्मण पत्नी घरी आली. घरी येताच ते दोघे स्वामींच्या दर्शनासाठी गेले. तिथे गेल्यावर दोघांनी स्वामींना नमस्कार करून ब्राह्मण पत्नीने आपण काय पाहिले हे स्वामींना सांगितले. स्वामी काहीच बोलले नाही. ब्राह्मण म्हणाला, मी आतापर्यंत परान्न न घेण्याच्या व्रताचे पालन केले, परंतु पत्नीमुळे आज ते व्रत भंग झाले. पत्नीमुळे हा संकल्प मोडण्याचे पाप माझ्या हातून घडले. याबद्दल काही प्रायश्चित्त असेल तर सांगा, ते मी घेईन. स्वामी म्हणाले, यामध्ये तुझा काही दोष नाही. माझ्या आज्ञेनुसार तू जेवायला गेलास. तुझ्या पत्नीने हट्ट केल्याचे फळ मिळाले आहे. यापुढे ती हट्ट करणार नाही. तुझ्या आज्ञेत राहील. श्री स्वामींनी त्यानंतर कोणाकडे जेवण घ्यावे व कोणाकडे जेवण घेऊ नये याबद्दलचे विधी निषेध ब्राह्मणाला सांगितले. कारण यजमानाचे दोष त्याचे अन्न ग्रहण करण्याला लागतात. म्हणून भोजनाला जाण्यापूर्वी सर्व बाजूने विचार करावा लागतो. अन्न कोणाकडे घेऊ नये यासंबंधी एका ग्रंथाप्रमाणे माता पित्याच्या कमाईवर जगणारा, धनलोभी, स्त्री पुत्राचे पालन न करणारा, चित्रकार, ब्राह्मण असून कुस्ती करणारा, समाजाचे बहिष्कार टाकलेला, भीक मागून खाणारा, आत्मस्तुती करणारा, परनिंदक, क्रोधी ब्राह्मण, स्त्रीने टाकलेला कंजूष, दुराचारी, दांभिक, व्याभिचारी, जारासंगे राहणारी स्त्री, चोर, नास्तिक, स्नानाविना जेवणारा, जुगारी, परगृही राहणारा, खुनी, श्राद्ध न करणारा, विश्वासघाती, दानधर्म न करणारा, मद्यपान करणारा. परंतु पितृकार्य किंवा एखादा धार्मिक कार्यक्रम श्रद्धेने करणाऱ्याला ब्राह्मण मिळत नसेल आणि त्याचे कार्य अडले असेल तर तेथे जेवायला जाऊन सहकार्य करावे. या कार्यासाठी पुण्यच लागते. टाळले तर मात्र दोष लागतो. आमंत्रणाविना सायंकाळी कोणाकडे जेवायला जाऊ नये. अमावस्येला त्याचप्रमाणे सोयीत सुतक असणाऱ्यांकडे जेवण घेऊ नये. सूर्यग्रहण, चंद्रग्रहण या काळात अन्न सेवन करणाऱ्यांना दोष लागतो. ब्राह्मणांनी आज्ञेनुसार आपला आचार धर्म सांभाळला तरच त्यांना सर्व सिद्धी प्राप्त होत. नाही तर त्यांना दारिद्र्य, संकटे यांना तोंड द्यावे लागते. पूर्वी ब्राह्मणांनी पराशर ऋषींना ब्राह्मण आचार धर्म कोणता म्हणून सांगा म्हणून विनंती केली. तेव्हा पराशर म्हणाले, ब्राह्मणांनी पहाटे उठावे, गुरुस्मरण करावे, ब्रह्मदेव, विष्णू, शंकर तसेच सूर्य, नवग्रह, अनेक देवतांचे प्रातस्मरणाने प्रारंभ होणारे श्लोक म्हणावे. हे सर्व आधी शौच, लघुशंका, दंतहावन करून हातपाय धुवून शरीर स्वच्छ ठेवून करावे. श्री गुरूंनी व्यवहारातील स्वच्छता कशी राखावी याचे अनेक नियम सांगितले. 36वा अध्याय समाप्त. तुम्हाला हे श्री गुरुचरित्र कथासार कसे वाटले ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, म्हणजे आम्हाला श्री गुरुचरित्र कथासारवर आणखी व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळत राहील. कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि सूचनांसाठी बेल आयकॉन दाबा. धन्यवाद.